नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुरसुंगी या गावामध्ये। मित्रांनो, या ठिकाणी 14 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग नमस्ते। आपलं नाव दादा? अक्षय गामटे, फुरसुंगी। दादा, आपण आयोजक आहात या मैदानाचे? हो। मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होणार आहे? मैदान हे विजयदशमी आणि वसुवारस निमित्त 14 तारखेला मंगळवारी आयोजित केलेले आहे। एक आदत एक बैल, एक आदत एक बैल। बर, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? पूर्ण झालेली आहे। संबंधित परवानगी देणाऱ्या विभागाकडून त्या विभागातील अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, पाहणी करण्यात आली। मैदानाच्या बक्षीचा स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा। या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1,01,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 71,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं बक्षीस 51,000 रुपये, चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 41,000 रुपये, पंचम क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपये, सहाव्या क्रमांकाचं बक्षीस 21,000 रुपये, सातव्या क्रमांकाचं बक्षीस 11,000 रुपये हे रोख स्वरूपात देण्यात येईल। मानाचे चषक देण्यात येईल आणि मेगा फायनल ही सुद्धा घेतली जाणार आहे। मेगा फायनल ही गटात 2 नंबर येणाऱ्या गाड्यांची मेगा फायनल होणार आहे। प्रथम क्रमांकासाठी 21,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 15,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 11,000 रुपये, चौथ्या क्रमांकासाठी 9,000 रुपये, पाचव्या क्रमांकासाठी 7,000 रुपये, सहाव्या क्रमांकासाठी 6,000 रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी 5,000 रुपये हे मेगा फायनलसाठी असणार। म्हणजे मेगा फायनलचा सेमी पण होणार आहे, नंतर फायनल? हा, टोटल 14 सेमी होणार आणि 2 फायनल होणार। 2 फायनल, मेगा फायनल आणि मेन फायनल। मेन फायनल आणि मेगा फायनलच फक्त बक्षीस असणार? हो। बर, या आता सध्या जे मैदान संपन्न होणार आहे 14 तारखेला, हे कुठं होणार आहे? हे फुरसुंगी गाव, गैनीनाथ मंदिर, फडतरेमाळा या ठिकाणी होणार। म्हणजे नेहमीच्याच ठिकाणी। बर, आता इथली पावसाची स्थिती कशी? पाऊस संपला आता इथला। बरं, इथं पाऊस नाही? काहीच पाऊस नाही। आम्हाला पावसाची गरज आहे। फाटीची स्थिती काय आता सध्या? काम काय चालू आहे? काम आता जवळजवळ पूर्ण झालंय 99%। किरकोळ काम बाकी आहे। एक शेवटचा रोलर मारायचा, फिरवायचा बाकी राहिलाय। ते झालं की आमची फाटी पूर्ण होते आणि उद्याच्या दिवसापर्यंत फायनल होऊन जाईल। परवानगी आम्हाला कधी बघायला मिळेल सोशल मीडियावर? सोमवारी। बर, हे आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली? आता अंदाजे एक 60-70 गाड्यांची नोंद झालेली। बर, उद्या समजा गाड्या कमी येऊ किंवा जास्त होऊ तर मैदान संपन्न होणार का? मैदान संपन्न होणार। किती गाड्या येऊ, कमी येऊ, जास्त येऊ, गाड्या मैदान रीतसर पार पाडणार। सर, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? विषय काय आहे की पावती आपण ऑनलाईनच घेणार आहे, मैदानावर घेणार नाही। सोमवारी सायंकाळी 6 वाजता नोंद बंद केली जाणार आहे। 8 वाजता लाईव्ह लॉट STC या चॅनेलवर दाखवले जातील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मैदान रीतसर चालू होईल। बरं, खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? काले साप्पा घाटे पाहणार आहे। पुढे समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचन मयूर तळेकर विंग आणि आपले प्रवीण घाटे आणि अजून कोण त्यांच्यासोबत जर आले, जगदाळे सर आहे। आणि आता या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार? STC लाईव्ह। त्यांना इंटरनेटची सुविधा दिली? हो, दिलेली। मित्रांनो, आपल्या समवेत आहेत फुरसुंगी गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आकाशभाऊ ढवळे आहेत आणि या मैदानाचे आयोजक आहेत। आकाशभाऊ, नमस्ते। नमस्ते। काय सांगाल, आता सध्या मैदानाची कशी तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी आतापर्यंत म्हणजे 80% मैदानाची तयारी झालेली आहे। आता सध्या काय घडील, आता काय काम चालू आहे? आता सध्याला जिथं आपल्याला वाटतंय की बाबा चढ उतार आहे तर त्याचं उकरण्याचं आणि लेवलिंग करण्याचं काम चालू आहे। आणि आता आजच्या दिवसात हे आम्ही सगळी फिनिशिंग करून घेणार आहे आणि उद्या त्याच्यावरून एक ब्लेड मारून त्याच्यावरून रोलर फिरवणार आहे। तर उद्या हे फायनल म्हणजे फायनल होणारच आहे। उद्या मैदान फायनल होईल? मैदान फायनल होणार म्हणजे होणारच। बरं, आता आपण मैदानाकडे वळू। एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत दादा? आता 9 फाटे आहे। 9 फाटे आहेत। फाटीच्या आतात मधलं अंतर किती? एक 14 ते 13 आहे। आता या आदतचं तुम्ही मैदान घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? पल्ला ह्याचा 800 फूट पल्ला ठेवलाय आपण। परफेक्ट टेपनी मापूनच। बरं, आणि एका वेळेस सुट्टीच्या ठिकाणी किती गट थांबू शकतात? 10 ते 12 गट थांबू शकतात। त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 600-700 फूट पल्ला आहे पुढं। बरं, आता ह्या फाटीवरचं कितवं मैदान आहे? हे आता बघा 7वं मैदान आहे। 7वं मैदान म्हणजे बंदी उठल्यापासून इथं 7वं? हा, बंदी उठायच्या आधी आमच्या तिकडल्या मैदानावरती 2-3 झाल्यात मैदान, पण त्याच्यानंतर आम्हाला तिकडे थोडीशी हे झालं, अडचण आल्यामुळे आम्ही इथं घेतलं। म्हणजे ते 7वं मैदान आहे। महाराष्ट्राला ही फाटी माहितीच आहे? हा, हो। इथं ओपनची बी झाली, ओपनचं बी झाले ना आदतचं बी झालेलं, आदतची पण झालेली आहेत मित्रांनो मैदान। त्यानंतर दादा
मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड आहे? 500 फूट एका बाजूने आणि 500 फूट एका बाजूने. त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला दरी असं काय का? काहीच नाही. मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडी अडचणीत, अडथळेत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी सगळे त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. 100% त्याचा बंदोबस्त केला जाईल. तिथून मागं ज्या पद्धतीने मागची 6 मैदान झाली त्यावेळेस जशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या होत्या, जशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या, त्याच पद्धतीने सगळं 100% त्याचं आम्ही हे करणार, पालन करणार म्हणजे करणार. ह्या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? आमचीच लोक बघणार काम. बरं, आणि अटीतटीचा निकाल झाला तर आमची हवेली तालुक्याची संघटना बघणार. बरं, मैदान सकाळी किती वाजता चालू होईल दादा? 8 वाजता, म्हणजे 8 वाजता चालू होणार. बरं, आणि संध्याकाळी किती वाजता फायनल मिळेल? 5च्या आतच आम्हाला फायनल करायचे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल. हो, त्याच्याच यांनी पाडणार. आपण वळूयात या मैदानाच्या नियम अटींकडे. या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? कुठल्याही अवयवावरती, जो पुढे दिसन त्यो अवयवावर. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीच्या वरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? 100% ती गाडी बादच केली जाईल. ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला किती कालावधी असेल? 10 गट जे खाली जातात, जेवढे गट तेवढ्याच. खाली जे गट खाली जातात ना, तेवढ्याच कालावधीमध्ये त्याला हे. बरं, त्यानंतर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? त्यांना पुढील चाल दिली जाईल. सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? त्यांचं संगनमत झालं तर ते ठीक, नाही तर मग चिठ्ठी टाकून त्यांना हे केलं जाईल. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, तिथं कशा पद्धतीची नियमावली असणार? संघटनेच्या नियमाप्रमाणेच. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? आदतचं मैदान आहे, संघटनेच्या नियमाप्रमाणेच. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे, याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर एक बैलाचा पाय अथवा एक छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल, अशाच पद्धतीने. हो, 100%. त्याचबरोबर तुम्ही आदतचं मैदान घेताय, त्यामुळे आदतच्या बैलाच्या संदर्भामध्ये जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं दाताचं तर कशा पद्धतीने निर्णय असणार? त्यांनी आमच्या नंबर टेकर जे असतील त्यांना ते निदर्शनात आणून दाखवायचं की बाबा हे बैल असा असा आहे. मग त्यांनी ते चेक केलं आणि त्याच्यात तर ते आपल्याला आढळलं तर ती गाडी बाद केली जाईल. आता फाटी सध्या आता तुमचं काम चालू आहे, थोडंच राहिले, हे कधीपर्यंत पूर्ण होईल? 100% उद्या पूर्ण फायनल होणार, म्हणजे होणार. उद्या आम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल फायनल? 100% उद्या व्हिडिओ फायनल बघायला भेटणार. त्याचबरोबर फायनलला एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर त्या गाडीला रोख रकमेचं बक्षीस दिलं जाईल का? ती निकालास पात्र राहील का? नाही, ती गाडी बादच केली जाईल. या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का? नाही. डबल बैल पळाला या संदर्भाचं कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर किती कालावधी असेल? दिवसभराचा कालावधी असेल. ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला कशा पद्धतीने नियमावली असणार? जे आपला पुरावा दाखवायचा, पुरावा दाखवला, तो निदर्शनात आला आणि ते जर सक्सेस झालं तर ती गाडी बाद. बरं, ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत का? हो, आहे ना. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली? हो, केलेली आहे. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली? हो, केलेली आहे. ज्या चॅनलला आपण लाईव्ह प्रक्षेपणाची जबाबदारी दिली त्यांना इंटरनेटची सुविधा देण्यात आली? दिलेली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? असं कसा विषय, आता आम्ही या मैदानात फक्त 400 पावत्या घेणार आहे आणि ज्या 400 पावत्यांमध्ये पहिला सहभागी होईल त्यांनाच प्राधान्य इथं भेटणार आहे. आणि 400 पावती झाली की आम्ही लॉट काढणार आहे. मग कधी होईल? 400 किती कधी बी होऊ, सोमवारी होऊ नाही तर रविवारी होऊ, या 400 पावत्यांनाच आम्ही पहिले प्राधान्य देणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही काय त्यांना पुढं हे करणार नाही. मग सोमवारी म्हणलं तर सोमवारी सुद्धा आम्ही गट काढणार आहे, असा विषय. त्यामुळे काय आव्हान करताल? आणि लवकरात लवकर सर्व बैलगाडी मालक चालक यांना आमची फुरसुंगी गावाच्या वतीने एक विनंती राहील की आपली गाडी जेवढ्या लवकरात लवकर नोंद करता येईल तेवढी करून घेणे आणि आपला सहभाग नोंदवावे. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत फुरसुंगी गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत, साईभाऊ आहेत. साईभाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? एकदम मस्त जोरदार तयारी चालू आहे. तुम्ही बघतायच आता लाईव्हच्या प्रक्षेपणातून तुम्हाला दिसतंय. आता काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना? संपूर्ण बैलगाडी मालकांना आमची एक नम्र विनंती आहे की जो मैदानाचं म्हणजे जे नियम अटी आहेत त्या नियम अटींचं पालन करून तुम्ही सकाळी लवकर उपस्थित राहायचं 8 वाजता. आणि संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे की मैदान तुम्ही सर्वांनी सहभागी दाखवायची मैदान उपस्थित. आणि ऑनलाईन नाव नोंदणीच्या संदर्भात काय आव्हान करा? ऑनलाईन नाव नोंदणी जे खाली नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती जे कॉन्टॅक्ट आहेत त्या कॉन्टॅक्ट मार्फत हे करा, ऑनलाईन नोंद करा. चालतंय, धन्यवाद दादा.